हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट कटोरी ब्लाऊज बॅक पार्ट. तर तयार उंची आपल्याला 13ची हवी. त्यासाठी आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. 14 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. गळा 2.25 इंचावरती मार्किंग करणार आहोत. तर शोल्डर 3 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. 5.25 इंचाचा मुंड्याचा आकार घेण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत. 36चा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. 32चा चौथा भाग 8 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. 1 इंच एक्स्ट्रा टक्स पॉईंट घेण्यासाठी घेणार आहोत व 2 इंच फिटिंगसाठी मार्जिन. तर आपण आता ही फिटिंगची लाईन आखून घेणार आहोत. आता आपण मोंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत व मार्किंग आखून घ्यायची. 3.25 इंचाचा गळा घेणार आहोत. त्यासाठी दोन्ही बाजूने शिलाई मार्जिन सोडून 3.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. गळ्याची रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेणार आहोत. तर सिंपल गोल गळा तयार करणार आहोत. त्यासाठी आपण गळ्याचा आकारही देऊन घेणार आहोत. गोल डीप नेक घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या बॅक पार्टची मार्किंग तयार आहे. आता आपण गळा कट करून घेणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगितलेले आहे. आपण हा पार्ट आता शिलाई करून घेणार आहोत. त्यासाठी ब्लाऊज पीस सुईचा उलटा पाहून घ्यायचा. त्याच्यावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. खालच्या बाजूने शिलाई मारून झालेली आहे. आता पूर्ण गळ्यावरती सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची. एकदम फिनिशिंग मध्ये एक शिलाई मारून घ्यायची. आणखी एक शिलाई मारून घेणार आहोत. दोन्ही शिलाई मारून झालेल्या आहेत. आता आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत. एक्स्ट्रा कपडा कट करून झालेला आहे. आता पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेणार आहोत. पूर्ण गळ्यावरती कट मारून झालेले आहेत. आता आपण ब्लाऊज पीस आतमधल्या बाजूने फोल्ड करून घेणार आहोत व त्या गळ्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत. पूर्ण गळ्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून झालेली आहे. आता आपण खालच्या बाजूने अशाच प्रकारे एक दाबटीप मारून घेणार आहोत. तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मी तुम्हाला तशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. तर 36 चेस्टचा बॅक पार्टचा पेपर कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तो तुम्ही जाऊन पाहू शकता. एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत. आपण आता टक्स पॉईंट मारून घेणार आहोत. त्यासाठी आपण ब्लाऊज हाफ फोल्ड करून घ्यायचा व 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. टक्स उंची 4 इंचावरती मार्किंग करून टक्स मारून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी सेम अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. म्हणजे मी टाकलेल्या वेगवेगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर पोहोचेल. तर दोन्ही बाजूचे टक्स मारून झालेले आहेत. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार आहे. याच्यावरती आपण एक लेस लावून घेणार आहोत. तर लेसच्या मध्यभागी शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लेसवरती शिलाई मारून झालेली आहे. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.